शकेल. नक्कीच. त्याबरोबर डॉक्टर सुषमा, मला असं विचारायचं की बऱ्याचदा गॉयटर किंवा गलगंड झाल्यावरती ते त्याचं ऑपरेशन करून काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळेस आपण आयुर्वेदातले जर उपचार केले तर काय फरक पडू शकेल? हा चांगला मुद्दा आहे खरं तर. गॉयटर म्हणजे काय तर थायरॉइड ग्रंथीला आलेली सूज किंवा सुजलेली थायरॉइड ग्रंथी. तर सुजलेली आहे म्हणजे ती निकामी झाली आहे असं तर नाहीये. ठीक आहे, बऱ्याच रुग्णांमध्ये काय दिसून येतं तर T3 T4 च्या ज्या टेस्ट केल्या जातात, इव्हन TSA सुद्धा, तर ते नॉर्मल दिसतं. बरं, ठीक आहे. म्हणजे फक्त ती सूज असते, ती रचनात्मक बदल आहे किंवा तो फक्त त्या ग्रंथीला आलेली सूज आहे. आणि रचनात्मक बदल आहे किंवा गळा दिसायला वाईट दिसतं म्हणून तुम्ही त्याचं ऑपरेशन करणं हे चुकीचं आहे. बऱ्याचदा असं सांगितलं जातं, म्हणजे काही डॉक्टरांकडूनच असा सल्ला दिला जातो की तुमचं हा परत कॅन्सरमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो. तर तसं होत नाही, कारण कॅन्सर, थायरॉइड कॅन्सर हा अतिशय रेअर आहे. त्यामुळे कॅन्सर होईल ह्या भीतीने जर काढून टाकत असाल तर हे पूर्ण चुकीचं आहे. कारण ह्या ग्रंथीतून जे T3 T4 हे जे हार्मोन येत असतात हे आपलं मेटाबॉलिक रेट किंवा मेटाबॉलिझम रेग्युलेट करत असतात. म्हणजे सगळ्या क्रिया ह्या त्याच्यावर चाललेल्या आहेत. जर आपण ती ग्रंथी काढून टाकली तर हा महत्वाचा स्रोत जो आहे ज्याच्याकडून आपल्या सगळ्या क्रिया किंवा सगळ्या सिस्टीम नॉर्मल आहेत, तर तो स्रोतच आपण काढून टाकतो. म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी हायपोथायरॉइडिझम मध्ये जाता, मग तुम्हाला आयुष्यभर ही लक्षणं म्हणजे वाढतं वजन, केस गळणं, वंध्यत्व, स्नायूंचं दुखणं, ताठरपणा, सांधेदुखी, हे तुम्हाला आयुष्यभर तक्रारी ते कॅरी करायला लागते. आणि शिवाय लाईफ टाईम, रेस्ट ऑफ लाईफ तुम्हाला ते गोळी घेतल्याशिवाय तुम्ही ते पुढचं काम तुमचं होऊ शकत. दुसरी गोष्ट आहे की ज्या वेळेला आपण हे ऑपरेशन करतो त्यावेळेला काही वेळेला म्हणजे त्या स्वरयंत्राच्या खाली ग्रंथी सिच्युएटेड आहे, त्यामुळे काही वेळेला स्वरयंत्राला धक्का पोहोचू शकतो किंवा मग आवाज घोगरा होणं किंवा कायमचा आवाज जाणं, इथपर्यंत सुद्धा कॉम्प्लिकेशन्स त्याचे येऊ शकतात नंतरचे. तर याच्यामध्ये जे आहे की उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे वेळेला आपण बोललेलो होतो की म्हणजे काही ठराविक लेप आम्ही तयार केलेले आहेत, ते लेप लावलं तर ती सूज कमी येते. जळवा लावणं. दुसरी गोष्ट आहे की म्हणजे काही खाण्यापिण्यातली पथ्य आहेत, म्हणजे लास्ट टाइम पण सांगितलेलं होतं, म्हणजे गॉयट्रोजेनिक फूड आहेत ते टाळले पाहिजेत. म्हणजे ज्याच्यामुळे जी सूज वाढणार आहे ते पदार्थ कमी केले तर अर्थातच आपण हे ऑपरेशन